रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नाशिक ते मुंबई आझाद मैदान असा पायी मोर्चा काढण्यात आला। यावेळी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं। आज रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा दुसरा दिवस इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाचा आहे। काल आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पायी मोर्चा नाशिक ते मुंबई काढला होता, परंतु मुंबई पोलिसांनी आमची परमिशन नाकारल्यामुळे आम्हाला या ठिकाणी डिटेन करण्यात आलं। सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतला की जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेटणार नाहीत, आमच्या मागण्या समजून घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनचा हा परिसर सोडणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघताय, काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत, कालची दुपार झाली, सर्व महिला शेतकरी सगळे या ठिकाणी आहेत। या ठिकाणी आमच्या मागण्या काय आहेत? आमची चुकलेली अलाइनमेंट सुधारा। ज्या गावांमध्ये तुम्ही अत्यंत अल्प दर दिलेत त्या गावांना सर्वोत्तम खरेदीच्या आधारावर मागील 3 वर्षाचे आधार घेत त्या गावांना तुम्ही सर्वोत्तम रेट द्या। हायवे नंबर 29 मधील त्या शेतकऱ्यांचं जे जबरदस्ती भूसंपादन तुम्ही करताय, त्यांच्याच प्रांतांचा निर्णय आहे की भूसंपादन झालं पाहिजे। मग भूसंपादन करायचं असेल तर 2013च्या कायद्याप्रमाणे हायवे नंबर 29 म्हणजे चिंचखेड ते दिंडोरी या 5 गावांमधील तुम्ही भूसंपादन करताना त्यांना योग्य मोबदला त्या ठिकाणी डिक्लेअर करा, तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ। या रस्त्याला आमचा विरोध नाहीये, पण चुकीच्या पद्धतीने जी कामं झालेली आहेत, मंत्री बावनकुळे यांच्याकडे जे आम्ही पुरावे सादर केले, त्या पुराव्याच्या आधारावर समिती गठीत झाली। त्या समितीच्या माध्यमातून एकम आणि चिंतावर या दोघांना ब्लॅकलिस्ट केल्यानंतर सुद्धा आयुष प्रसाद नाशिकचे जिल्हाधिकारी ह्या त्याच अलाइनमेंटवर भूसंपादन करताय, त्याच अलाइनमेंटवर ते त्या ठिकाणी खरेदी करताय। कुठला कायदा? एक तर त्यांना बोगस म्हणताय, दुसरीकडे अलाइनमेंटला बरोबर म्हणताय। मग अलाइनमेंट बरोबर तर चिंतावरला तुम्ही त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट कसं केलं एकम कंपनीला? याचं उत्तर आम्हाला पाहिजे। रिंग रोडच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घडवून आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। इथे कालपासून आम्ही मुंबईला निघालेलो होतो। आम्हाला मुंबईला जाण्यापासून अडवलं। मुंबई पोलिसांनी आमची परमिशन नाकारली आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनला आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आलं। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या 2 मागण्या आहेत त्या पूर्ण करा। जे चुकीची अलाइनमेंट केलेली आहे ती चुकीची अलाइनमेंट तुम्ही योग्य रीतीने करा आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या। आम्ही आमच्या लाडक्या भावाकडे राखी बांधायला चाललो होतो आणि ओवाळणीमध्ये आम्ही आमचे संसार उद्ध्वस्त होत आहे की आम्हाला ओवाळणी द्या हे मागण्यासाठी चाललो होतो। तर आम्हाला अडवण्याचं कारण काय हे आम्हाला उत्तर भेटलं पाहिजे। आणि आम्ही लोकशाही मार्गाने करत होतो, मग आमच्यावर दडपशाही का आमच्यावर ही दडपशाही करताय तुम्ही आणि कोणाच्या सांगण्यावरून करताय? आज हे सरकार म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री जो न्याय देत होते ते पण ह्या लोकांनी इथं थांबवलं। जी आमची एक बैठक झाली ती सकारात्मक झाली आणि नंतरून सकारात्मक बैठक झाल्यानंतरून सर्व अधिकाऱ्यांची जी बैठक बोलवलेली होती ती बैठक पण अजूनपर्यंत यांनी लावलेली नाही, जी गिरीश महाजनांना सांगितलेली होती की तुम्ही बैठक लावा, सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावा। मग आतापर्यंत ती बैठक का नाही लावण्यात आली या पण प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवंय। 28 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींसह पायी मोर्चानं मुंबईकडे जाण्याचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र मोर्चाला परवानगी न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आले। रिंग रोडची अलाइनमेंट नव्यानं तपासण्यात यावी अशी मागणी यावेळी करण गायकर यांनी केली आहे। पूर्वी अलाइनमेंटचं काम करणाऱ्या कंपनीला शासनानं काळ्या यादीत टाकलं असल्यानं तिच्या अहवालाच्या आधारे प्रकल्पाची पुढील प्रक्रिया करणं योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अलाइनमेंटबाबत चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित भागातील जमीन मोजणी तसेच खरेदी विक्रीची प्रक्रिया थांबवावी अशी मागणीही त्यावेळी त्यांनी केली आहे। महामार्ग क्रमांक 29 मधील चिंचखेड ते जोपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, इंदिरानगर।